नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण समरूप त्रिकोणांची रचना अभ्यासली. त्यातला आज एक नवीन प्रकारचं उदाहरण आपण अभ्यासतोय. उदाहरण असं आहे, त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर, AM/AH बरोबर 7/5. आता तुम्ही हे उदाहरण पाहत असाल तर तुम्हाला एक लक्षात असेल की याच्यामध्ये हा जो A बिंदू आहे हा दोन्ही त्रिकोणामध्ये कॉमन आहे. अशा वेळच्या उदाहरणामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशनची काही गरज नाही. पहिल्या पाठामध्ये आपण जो दिलेल्या रेषाखंडाचे भाग करणे शिकलो होतो त्याचा उपयोग करून आपण आता हे उदाहरण सोडवणार आहोत. सर्वात प्रथम आपण जी दिलेला मोठ्यात मोठी बाजू आहे 6.3 AM ती बाजू घेणार आहोत. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण 6.3 लांबीचा रेषाखंड काढलाय ज्याचं नाव आहे AM. आता कोण TM काढायचा आपल्याला 50 अंशाचा, म्हणून आपण A बिंदूवरून 50 अंशाचा कोन काढलेला आहे. कोनमापकाचा वापर केला आपण आणि 50 अंशाचा A बिंदूवरून कोन काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला ATचं माप दिलंय ज्याचं माप आहे 5.6 सेंटीमीटर. आपण पुन्हा एकदा कोनमापकाच्या सहाय्याने 5.6 लांबीचा रेषाखंड कंपासमध्ये मोजून घेतो आणि A बिंदूवरून आपण आता जो कोन काढला होता त्याच्यावर एक कंस मारतो. आपल्याला तिसरा बिंदू मिळाला ज्याचं नाव आहे T. आता आपण T आणि M बिंदू जोडून घेतो. इथपर्यंत आपण त्रिकोण AMT ची रचना केली. आता आपल्याला त्रिकोण AHE ची रचना करायची आहे. त्यासाठी दोन्ही त्रिकोणामधला जो सामायिक बिंदू होता A, या बिंदूवरून आपण एक लघुकोन काढतोय अशा पद्धतीने. इथे पाहत असाल AM चे 7 भाग केले म्हणजे सर्वाधिक भाग 7 आहे. तर A बिंदू पासून जो आपण कोन काढलेला आहे त्या कोनाचे आपल्याला 7 भाग करावे लागतील. त्यासाठी आपण कंपासचा वापर करतोय. कंपासच्या सहाय्याने आपण दिलेल्या रेषाखंडाचे 7 भाग करतोय. 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा भाग. आता ह्या भागांना आपण नावं देऊया. नावाचे दिलेत आपल्याला A1 A2 A3 A4 A5 A6 आणि A7. आता आपण रेषाखंडाच्या सहाय्याने A7 पासून M बिंदू जोडायचा आहे. आपले 7 भाग इथपर्यंत तयार झाले. आता AHE चे 5 भाग आहेत म्हणजे आपण इथं जो कोन तयार होतो तो 5व्या बाजूवर कसा कोन तयार होतो तो कोन काढून घेणार आहोत आपण. इथं आपण 7 भागावर आलो. त्याच्यानंतर आपल्याला हवा तेवढ्या मापाचा एक कंस काढायचा आहे. हेच अंतर घेऊन आपण 5 भागावरून दुसरा कंस काढणार आहोत. त्यानंतर आता जो आपला कंस तयार झाला होता ह्या कंसाचं इथलं अंतर मोजतोय आपण. ते आपणास अंतर हवं आहे म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा समान रेषाखंड आपल्याला मिळेल. हे अंतर घेऊन आपण इथे जिथं आपला बिंदू छेदला आहे त्या बिंदूवर येतोय आणि आपण इथं आपल्याला एक छेदन बिंदू ठरवायचा.
आता हा जो छेदन बिंदू आहे आणि हा जो 5 बिंदू आहे, यातून जाणारी एक रेषा काढायची आहे जी त्रिकोणाला जाऊन मिळेल. बघू शकत असाल की आपल्याला इथं एक समांतर रेषा मिळेल, म्हणजे AM ची साधर्म्य असणारी जी बाजू आहे ती H आहे. तर आपण इथं H बिंदू लिहितोय. आता इथं जी पुन्हा कृती केली होती ती आपल्याला इथं कृती करायची आहे. पुन्हा आपण इथे यायचा आहे, M बिंदूवरून आपल्याला हवा असलेला कोण घालायचा आहे, आपल्याला कोण टाकायचा आहे अशा पद्धतीनं. त्यानंतर इथं जेवढ्या मापाचा काढलेला आहे तेवढाच H बिंदूवरून अशा पद्धतीने कंस घालायचा आहे. आता आपल्याला ह्या दोन बिंदूंमधलं अंतर कंपासच्या सहाय्याने मिळवावं लागेल. त्यासाठी आपण कंपास घेऊया आणि इथलं आपल्याला अंतर मिळेल अशा पद्धतीनं. हेच अंतर आपण इथून घेणार आहोत. आणि आता जिथं आपल्याला कंस मिळतोय तिथं कंस छेदतोय. आता आपल्याला इथे एक बिंदू मिळाला, हा बिंदू ह्या H बिंदूवरून आपण जोडायचा आहे. आणि मग आपल्याला दिलेल्या रेषेला तिसरा बिंदू आहे जो E, ती रचना मिळेल. अशा पद्धतीनं आपण कोणतंही कॅल्क्युलेशन न करता दिलेल्या रेषेखंडाचे भाग करून आकृती काढतो. धन्यवाद.